नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवोदय अकॅडमीमध्ये। आज आपण प्रेझेंट कंटिन्यूअस पाहणार आहे। तर प्रेझेंट कंटिन्यूअसमध्ये आपण मंत्री म्हणजे आपले ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर आपले उपमंत्री म्हणजे सब्जेक्ट, प्लस आपले जे पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतो आपण त्यांना, की इंग्रजीमध्ये पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतात आणि त्यांना मी एक चांगलं असं नाव ठेवलं आहे संत्री। ठीक आहे, तर या सगळ्यांचं कॉम्बिनेशनने आपण आज वाक्य बनवणार आहे, सेंटेन्सची प्रॅक्टिस घेणार आहेत। तर प्रॅक्टिस करताना बघा, सब्जेक्ट म्हणजे काय असतात, ऑब्जेक्ट म्हणजे काय असतात, वर्ब्स म्हणजे काय असतात, वर्ब्सचे टाईप्स काय असतात, ठीक आहे। आणि हे जे आता संत्री घेतो आहे आपण किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह घेतो आहे, तर यांची ओळख मी अगोदर ऑलरेडी करून दिलेली आहे, पण यूट्यूबला ते व्हिडिओ अजून नाही आहेत। जर तुमची रिक्वेस्ट राहिली तर मी ते व्हिडिओ टाकणार। त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे की सर कृपया करून बेसिक म्हणजे अगदी स्टार्टिंगपासून व्हिडिओ टाका, तेव्हाच ते व्हिडिओ अपलोड होते। ठीक आहे, तर चला आपण सुरू करूया आजच्या आपल्या या सेशनला। ठीक आहे, चला इकडे पहा, सर इकडे बसून घ्या, बसले का? ठीक आहे, तर पहिले रिव्हिजनमध्ये बोला बरं। ही म्हणजे शी म्हणजे ती, इट म्हणजे त्याच्यापासून, आय म्हणजे वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे त्या। थांब तर बघा, इथं काय होतं की जो ही शी इट आहे, आज आपला प्रेझेंट कंटिन्यूअस आहे। परत एकदा सांगून देतो, प्रेझेंट कंटिन्यूअसचा वापर आपण कधी करतो, ज्या वेळेस आपल्याला समोरच्या व्यक्तीला हे समजून सांगायचं असतं की जे काही काम चालू होतं, जे काही काम आहे ते आता चालू आहे। म्हणजे प्रेझेंट म्हणजे आताची गोष्ट आपण करतो आहे आणि आता ते काम चालू आहे। जसं की जर मला सांगायचं आहे की मी जेवत आहे, म्हणजे समोरच्या व्यक्तीला हे समजायला पाहिजे किंवा समोरचा व्यक्ती हा जेवण जे त्याचं जेवणाचं जे काम आहे ते चालू आहे, म्हणजे तो कशा तरी कामामध्ये बिझी आहे। जसं मग मी बोलणार आय ॲम ईटिंग, जेव्हा मी बोलणार आय ॲम ईटिंग तेव्हा त्याला समजणार की याचं जे जेवायचं काम आहे ते चालू आहे, नाही तर त्याला समजणार नाही। ठीक आहे, तर त्यासाठी आपण वापरतो प्रेझेंट कंटिन्यूअस। तर प्रेझेंट कंटिन्यूअसमध्ये जो ही शी इट आहे यासोबत येतो इज, जो आय आहे याच्यासोबत येतो ॲम, आणि वी दे यू जो आहे त्याच्यासोबत येतो आर। आणि हे तिघं जे आहेत ते यांचा मिनिंग होतो आहे, काय होतो आहे। ठीक आहे, हां क्लॅरिटी येते ना? पाहतं बरं तू, थोडं दूर बस, त्याच्यावर दूर बस, जा सरक मला। दिसतंय सगळं व्यवस्थित। ठीक आहे, तर प्रेझेंट कंटिन्यूअस चालू आहे, याच्यामध्ये ही शी इटचा आला इज, त्याच्यानंतर आयचा आला ॲम आणि वी दे यूचा आला आर, हे आपण वापरणार आहोत। याच्यानंतर यांच्या पुढे येतात वर्ब। ठीक आहे, वर्ब म्हणजे ज्या गोष्टी काम दाखवतात। आणि आता आपलं काय चालू आहे, प्रेझेंट कंटिन्यूअस चालू आहे, आणि प्रेझेंट कंटिन्यूअस चालू असल्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रेझेंट कंटिन्यूअस चालू असल्यामुळे काम जे आहे ते चालू दाखवायचं आहे, आणि ते काम चालू दाखवण्यासाठी आपण वापरतो आय एन जी। काय वापरतो, म्हणजे वर्बला लागणार आय एन जी। ठीक आहे, मग हे होणार ही शी इट, आय, वी दे यू यांच्यासोबत लागणार आहे वर्ब प्लस आय एन जी। ठीक आहे, आणि त्यानंतर पण इकडे येतात उपमंत्री म्हणजेच ऑब्जेक्ट, जसं की हिम, हर, इट, मी, अस, देम आणि यू। ठीक आहे, आणि पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आपले आहेत की हिज, हर, इट्स, माय, आवर, देअर आणि
युअर. युअर. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपल्याला आज वाक्य बनवायचे आहेत आणि याच्यामध्ये आपण इन आणि ऑन हे प्रिपोजिशन पण वापरणार आहेत. तर प्रिपोजिशन म्हणजे काय असतात की ज्या शब्दांवरून आपल्याला एखाद्या वस्तूची, एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या ठिकाणाची, वस्तूची किंवा व्यक्तीची, ठिकाणी म्हणताना जागा आपल्याला किंवा ठिकाणाची जागा माहिती पडते, ते कुठं आहे ते माहिती पडतं. तर याच्यासाठी आपण वापरतो प्रिपोजिशन्स आणि आज आपण त्यांच्यातले वापरणार आहे इन आणि ऑन. काय वापरणार आहे आपण? इन. तर इनचा अर्थ होतो च्या आत. जसं की बा या बॉक्समध्ये हा चेंडू आहे, हा चेंडू कुठं आहे? त्या बॉक्सच्या मध्ये आहे. तर आपण काय म्हणणार? इन बॉक्स. बरोबर. आणि एक वापरणार आपण ऑन. ऑनचा अर्थ होतो च्या वर. ठीक आहे. जसं की हा बॉक्स आहे, याच्यावरती हा चेंडू आहे. ठीक आहे. ऑन बॉक्स. म्हणजे आपण काय म्हणणार? ऑन बॉक्स. आता पहिलं वाक्य आपल्याला समजा आपल्याला बनवायचं आहे की मी त्यांना, पहिलं वाक्य काय ना आपल्याला, मी त्यांना समजा मी त्यांना जेवणाला मध्ये बसवलं. मी त्यांची गाडी चालवत आहे. मी त्यांची गाडी चालवत आहे. आता मला सांगा, मी त्यांची गाडी चालवत आहे. बरोबर. मी काय बोललो? मी त्यांची गाडी चालवत आहे. याच्यामध्ये काम करणारं कोण आहे? गाडी चालवणारं कोण आहे? तर मी. आणि मीला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? आय. आय म्हणजे मी. आय म्हणजे मी. मग आपला जो काम करता आहे तो लागला आय. ठीक आहे. आता मला सांगा, आपण घेतला आय घेतला की नाही? तर जर आय घेतलं तर आयच्या पुढं काय आहे? ॲम आहे. काय आहे? ॲम आहे. तर मग इथं येणार ॲम. मग काय आलं? आय ॲम. आय ॲम. वर्ब आहे. तर वर्ब म्हणजे काय? ज्या गोष्टी काम दाखवतात. बरोबर. तर आता मी त्यांची गाडी चालवत आहे. मी त्यांची गाडी चालवत आहे. याच्यामध्ये वर्ब काय आहे? चालवणे. ठीक आहे. तर चालवण्याला आपण म्हणतो ड्राईव्ह. काय म्हणतो? ठीक आहे. ड्राईव्ह म्हणजे चालवणे. ड्राईव्ह म्हणजे ठीक आहे. ड्राईव्ह म्हणजे चालवणे. तर मग मी तिथं खाली ना ड्राईव्ह, DRIVE, ड्राईव्ह. आणि ड्राईव्ह वर्ब लागला आहे ING, म्हणून मी लावणार ING. सॉरी. आणि ING लावणार तिथं ई निघून जाणार. मी तर ड्रायव्हिंग. काय ना? ड्रायव्हिंग. मग काय झालं? आय ॲम ड्रायव्हिंग. मी काय करतोय? चालवतोय. काय? गाडी. मला सांगा, मी गाडी चालवत आहे. बरोबर. पण कसं होतं? मी त्यांची गाडी चालवत आहे. मी कोणाची गाडी चालवत आहे? त्यांची. तर ती गाडी कोणाची आहे? त्यांची आहे. बरोबर. म्हणजे त्या गाडीचा मालक कोणतं आहे की नाही? मग इथं आपल्याला काय बोलावं ना? देअर. काय बोलावं ना? तर मग आय ॲम ड्रायव्हिंग देअर कार. ठीक आहे. तर आय ॲम ड्रायव्हिंग ठीक आहे. काय झालं? आय ॲम ड्रायव्हिंग देअर कार. ठीक आहे. तर हे झालं आपल्याला पहिलं वाक्य. बघा, त्याच्यामध्ये आपण एक तर आपला मंत्री म्हणजे सब्जेक्ट वापरला आणि देअर म्हणजेच आपला संत्री म्हणजेच पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरला आणि आपलं पहिलं वाक्य तयार झालं. पण मला सांगा, ही गाडी चालवतो आहे की नाही आपण? बरोबर. आता आपल्याला याच्यात इन वापरायचं आहे किंवा ऑन वापरायचं आहे. तर कसं वापरू शकतो? आता ऐकता आपण म्हणू शकतो ऑन द रोड, ऑन रोड, रस्त्याच्या वरती, ऑन रोड, किंवा आपण म्हणू शकतो इन द व्हॅली. व्हॅली म्हणजे
दोन पहाडांच्या मध्ये जो घाट असतो ना किंवा अशी खाई असते ना त्याला आपण व्हॅली म्हणतो. तर खाईमध्ये डायरेक्ट नाही जाणार, तर त्या खाईमध्ये असा एखादा घाट असतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये चालवतो. तर आपण इथं ऑन घेऊ, ठीक आहे. मग काय येणार? ऑन रोड. कशा येणार? रोडाच्या वरती ऑन रोड. काय झालं मग? आय एम ड्रायव्हिंग देअर कार ऑन रोड. हे झालं आपलं पहिलं वाक्य. पहा, हळूहळू वाक्यामध्ये म्हणतात की नाही, मजा येते ना. चला मग हे झालं फर्स्ट वाक्य. चला मग आता तुम्ही एखादं वाक्य सांगा मला. किंवा तो आमच्या बागेतनं आंबे चोरत आहे. लपवली ना, झालं ना. ते आपल्याला कसं पाहिजे? कंटिन्यू पाहिजे ना. काम कसं पाहिजे? चालू पाहिजे ना समजायला. म्हणजे बुवा ते असं होणार की बुवा मी केकमध्ये चॉकलेट लपवत आहे. तर कोणाच्या केकमध्ये लपवतो तू? तुझ्या केकमध्ये का त्यांच्या केकमध्ये? त्यांच्या केकमध्ये. अरे मग त्यांच्या केकमध्ये लपवतो तो. चॉकलेट कशाला लपवतोय? बॉम्ब लपव ना. सुद्धा बॉम्ब लपव. मस्तपैकी डायरेक्ट हॅपी बर्थडे टू यू केलं का? ते लावतो ना, मेणबत्ती लावली का, बूम, डायरेक्ट सगळ्यांच्या अंगावर केकच केक. हो, हार तसं करून पाहायचं. नवीन आयडिया, मजा येईल. ठीक आहे, जाऊ द्या. तर जोक्सचा विषय राहिला. आता आपण आपल्या वाक्यात येऊ. तर काय मी आमच्या केकमध्ये काय लपवली? चॉकलेट लपवली. तर बा आयाला ना, मग तिने लपवली. तिने तिच्या केकमध्ये चॉकलेट लपवली. हां, तर मग पा तिने तिच्या केकमध्ये चॉकलेट लपवली. इथं मग सांग, लपवणारा कोण आहे? ती. म्हणजे आपलं काम करणारा व्यक्ती कोण भेटला? शी. ठीक आहे, तर मग काय आला इथं? शी सोबत काय ना बरं? इज. काय ना? इज. शी इज. मग आता वर्ब आहे म्हणजे काम. तर ती तिच्या केकमध्ये चॉकलेट लपवत आहे. याच्यामध्ये आपला वर्ब काय? लपवणे. लपवण्याला काय म्हणतो आपण? हाईड. हां, काय म्हणतो? हाईड. लपणे किंवा लपवणे. तर काय? शी इज. आपण मसा केकमध्ये चॉकलेट कसं लपवणं? आपण लपवू शकतो. कशी लपवू शकतो बरं? नाही, आपण म्हणू की पुट ठेवत आहे बा. हां, ती तिच्या केकमध्ये चॉकलेट ठेवत आहे. पुट. हां, मग शी इज पुटिंग. तर बा ठेवणे किंवा टाकणे याच्यासाठी आपला वर्बाला पुट. आता पुटचा लागतो डबल टी. सॉरी, टी लागतो पुट आणि याला लागला ING. तर काय झाला? पुटिंग. म्हणजे काय? शी इज पुटिंग. काय टाकते बरं ती? शी इज पुटिंग. बरोबर, ती टाकते ना. तर काय? ती टाकत आहे. काय टाकत आहे? चॉकलेट. तर टाकण्याचं काम कोणाचं होतं आहे? चॉकलेटवर. ठीक आहे, मग काय ना? शी इज पुटिंग चॉकलेट. आता आहे ना, ते चॉकलेट कुठे टाकते? कुठे टाकते? च्या आत. म्हणजे इन हर. तिचा केक आहे ना तो. केक कोणाचा आहे? तिचा आहे. म्हणजे मालकी पण येणार ना. तर हर केक. तर बा मग आपलं वाक्य काय आलं? शी इज पुटिंग चॉकलेट इन हर केक. ठीक आहे. आता नेक्स्ट. तर मग याच्यात काय ना? शी इज पुटिंग चॉकलेट इन हर केक. आणि आपलं मी एक वाक्य काय सांगितलं होतं की तो आपण घेऊ. आता ते काय करतात? ते काय करत आहेत? ते माझ्या बागेतनं आंबे चोरत आहेत. ते माझ्या बागेतनं आंबे चोरत आहेत. तर बा ते माझ्या बागेतनं आंबे चोरत आहे. याच्यामध्ये मंत्री कोण आहे? ते म्हणजे दे. म्हणजे काय ना? दे
दे आर हां छोडण्याला काय आपण स्टील दे आर स्टील आणि त्या वर्ब लागा लागणार ING म्हणजे स्टीलिंग काय लागणार दे आर स्टीलिंग हां काय चोरतात ते बरं मँगो चोरण्याचं काम कोणावरती होतं आहे मँगोजवर त्यांच्यावरती होतं आहे का हां त्यांना चोरून घेऊन जाणार तू ठीक आहे मँगोज काय आलं दे आर स्टीलिंग मँगोज हां तर आंबे चोरतायत ते कुठून चोरतायत कुठून 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 मी काय सांगितलं आहे जिथं जिथं आपल्याला जागा विचारली जाईल जिथं जिथं आपल्याला प्लेस विचारलं जाईल की कुठून आलं कुठून चोरले तर काय येणार फ्रॉम ज्या ठिकाणून एखादी वस्तू येते किंवा जाते तिला आपण काय विचारतो फ्रॉम तर ते कुठून चोरतात ते फ्रॉम कुठून चोरतात ते फ्रॉम नंतर येणार माझ्या माझ्या म्हणजे माय फ्रॉम माय माझ्या काय बगीच्यातनं म्हणजे गार्डन म्हणणं कुठनं गार्डन मधून म्हणजे काय झालं दे आर स्टीलिंग मँगोज फ्रॉम माय गार्डन तर दे आर स्टीलिंग मँगोज फ्रॉम माय गार्डन ठीक आहे नाही लागला तर नाही लागला जबरदस्ती का की लावायलाच पाहिजे त्याला हां तुला जबरदस्ती खिचडी खाऊ घातली तर चालेल का मग आता तुला सांगतो घरी रात्र दिवसाला खिचडीच खाऊ घाला बाकी काही द्यायचं नाही हां काय घरी केळी नाही आहे केळीची गोष्ट थोडी करतो आहे खिचडीची गोष्ट करतो आहे ना ठीक आहे तर दे आर स्टीलिंग मँगोज फ्रॉम माय गार्डन तर अशा प्रकारे आपण एकदम छान छान वाक्य बनवलेले आहेत ठीक आहे तर आता आपण इथं थांबूया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोचवा ठीक आहे या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ इंग्लिश स्पीकिंग आणि बेसिक टू ॲडव्हान्स मॅथवरती भेटणार आहेत जेणेकरून तुमचं मॅथ पण आणि इंग्लिश पण एकाच ठिकाणी तुम्ही काय करू शकणार चांगलं करू शकणार ठीक आहे तर तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय सी यू जय हिंद जय महाराष्ट्र